विधानभवनातल्या कॅबिनेट हॉलमध्ये प्रथमच महिला आयोगाच्या संदर्भात जवळजवळ महाराष्ट्र राज्य महिला आयोग अस्तित्वात येऊन 23 वर्ष झालेली असली तरी सुद्धा आज देखील महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणामध्ये स्त्रिया जशी पोलिसांना हाक मारतात तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून अपेक्षा असते। आज आमची सगळी सामाजिक संघटनांच्या सोबत बैठक झाली, त्याला आदितीताई तटकरे मंत्री महिला बाल विकास विभाग तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याबरोबर विविध क्षेत्रातल्या फार मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते। अंजली दमानिया, निर्मला सामंत प्रभावळकर, शीतल म्हात्रे, चित्रा वाघ अनेक जणी त्या बैठकीला उपस्थित होत्या आणि मुख्यतः जो सारांश निघाला त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाला जी पदं आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या भरण्याच्या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घेतलेली आहे। त्याचबरोबर आयोगासाठी इमारतीची व्यवस्था केलेली आहे आणि आयोग पोलिसांचा भरोसा असेल, पोलिसांच्या दक्षता कमिट्या आणि कौटुंबिक संरक्षण कायदा या सगळ्याचा समन्वय करून पोलिसांनी वेळेमध्ये चार्जशीट दाखल करावं, त्याचबरोबर केसेसचा निपटारा लवकर व्हावा, समझोता होत असताना समुपदेशन करण्याबरोबर सुरक्षिततेला महत्त्व देण्यात यावं आणि पुरुष वर्गाचाही सहभाग याच्यामध्ये वाढावा याच्या संदर्भात चांगली चर्चा झाली। लवकरच वेगवेगळ्या विषयावर आम्ही बैठका घेणार आहोत, काहींनी लेखी निवेदनं दिलेली आहेत, पण ही पहिली आणि शेवटची बैठक नाही आहे। पुढच्या काही काळामध्ये महिलांवरच्या अत्याचारामध्ये एकत्रितपणे काम व्हावं म्हणून आम्ही विभागीय बैठका सुद्धा घेणार आहे। त्याचबरोबर आदिवासींच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक विविध घटक जे आहेत त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते यांच्यामधून या शासनाने जी आदिशक्ती मोहीम घेतलेली आहे हाती ती मजबूत करण्यासाठी सुद्धा काम केलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री यांच्याकडे यातल्या सूचना देऊन त्या विभागाच्या संदर्भातल्या पाठपुराव्यासाठी आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या बैठका आणि पाठपुरावा करणार आहोत आणि सामाजिक संघटनांशी आम्ही जोडून घेणार आहोत। ताई, खरं तर आज तुम्ही एकीकडे महिला अत्याचाराच्या संदर्भात कॅबिनेट हॉलमध्ये बैठका घेताय, परंतु महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडनं राज्यपालांची भेट घेतली जाते। महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्या पदावरून काढून टाकण्याच्या संदर्भात त्या महाविकास आघाडीच्या महिला सगळ्या एकवटलेल्या आहेत, त्यांनी त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। आज मला खरं तर राजकीय उत्तर द्यायचं नव्हतं, परंतु जनतेने ज्यांना खुर्चीवरून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि जनतेच्या मधल्या लाडक्या बहिणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती आमच्यावरती जी महिलांनी जबाबदारी टाकली आहे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या तर्फे न्याय द्यायचं आमचं काम आहे। लोकशाहीमध्ये त्यांनी पंतप्रधानांकडे जायचं का राज्यपालांकडे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की अशा गोष्टी करण्याबरोबर त्यांनी सुद्धा महिला अत्याचार विरोधी प्रत्यक्षात काम करण्याकडे जर का लक्ष दिलं तर जनतेचं भलं होऊन तेवढी 10 मतं तरी त्यांना मिळतील। ताई, टीका करताना त्यांनी असाही उल्लेख केलेला आहे की निलमताई यांना अशा पद्धतीच्या